आम्ही आमच्या टेरेसवरती कुंड्यामध्ये शेती केली आहे. हा बघा आमचा पोकळा पूर्ण वाढलेला आहे. तसंच ह्या बाल्डीमध्ये आम्ही दोडका तसेच शिमला मिरचीची रोपे लावली आहेत. त्यासोबत दुसऱ्या कुंडीमध्ये सुद्धा शिमला मिरची लावली आहे. त्याला लागूनच्या कुंडीमध्ये मेथी लावला आहे. मेथीची वाढ होताना दिसत आहे. त्यासोबत आम्ही ह्या कुंडीमध्ये सुद्धा भाजी लावलेली आहे शेपूची. त्या शेपूची भाजी कसे बिया लावायचे हे आम्हाला माहीत नसल्यामुळे जरा त्याची वाढ कमी आली आहे. तसंच पुढील कुंडीमध्ये वांग्याचे 2 बी टाकले होते. त्याची पण वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे. थोड्या दिवसात आम्हाला आमची सेंद्रिय पद्धतीची वांगी खाण्यास आम्हाला मिळतील. तसंच पुढील कुंडीमध्ये टमाट्याचे रोप लावलेले आहेत आणि त्यामध्ये एक वांग्याचंही रोप लावलेलं आहे. टमाटे सुद्धा थोड्या दिवसात आम्हाला खाण्यासाठी मिळेल. तसंच ह्या कुंडीमध्ये पालक भाजी लावली आहे. पालक भाजीची पूर्ण वाढ झालेली आहे. 1-2 दिवसामध्ये आम्ही आमच्या सेंद्रिय पालक खाऊ शकतो. तसंच पुढील कुंडीमध्ये मिरचीची रोपे लावली आहेत. मिरच्यासुद्धा आम्हाला मिळतील. आणि पुढील कुंडीमध्ये टमाटे लावले आहेत. टमाट्याचे रोपे त्या कुंडीमध्ये सध्या पुढील कुंडीमध्ये भोपळाचे वेल लावले आहे. तसेच दोडक्याचंही एक वेल लावले आहे. त्यासोबत ह्या कुंडीमध्ये मिरची लावली आहे. त्यामध्ये नंतर आम्ही त्या कुंड्या लावल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा दोडका लावला आहे. ह्या कुंडीमध्ये कोथिंबीर लावली आहे. कोथिंबीर लावताना पहिल्यांदाच हा ट्राय केला आहे. त्यामुळं कोथिंबीर कशी लावायची लक्षात नसल्यामुळे कोथिंबीर आलेली नाही. त्याचा पुढे चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करून कोथिंबीर उगवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या 2 कुंड्यामध्ये कोथिंबीर लावली होती. ह्या कुंडीमध्ये आम्ही मेथी लावली आहे. मेथी चांगल्या पद्धतीनं आलेली दिसत आहे. एक 8 दिवसामध्ये आम्ही आमची सेंद्रिय मेथी खाऊ शकतो. ह्या कुंडीमध्ये आम्ही पालक लावला आहे. पालक चांगल्या पद्धतीने येत आहे, तुम्हाला दिसत आहे. भोपळा, भेंडी लावली आहे. भेंडीची 4 रोपे व्यवस्थित येत आहेत हे आपल्याला जाणवत आहे. ही आमची घरगुती सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आहे. ती तुम्ही पहा.